नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण क्लॉड एआयच्या एका अशा बाजूवर बोलणार आहोत जी सहसा लोक मिस करतात. बघा, हे काय नुसतं प्रश्न विचारलं आणि उत्तर देणारा साधं चॅटबॉट नाहीये. आपण एका अशा सिस्टमबद्दल बोलतोय जी खऱ्या अर्थानं तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजेच ROI वाढवण्यासाठी डिझाईन केलेली आहे. तर हे टूल ऑपरेशन्समध्ये आपल्याला कसं मास्टर बनवू शकतं आणि आपल्या कामाची पद्धत कशी बदलू शकतं हे आज आपण डिकोड करणार आहोत. इथे एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तुम्हाला काय हवंय? स्वस्तात आणि घाईघाईत उरकलेलं काम की खरा ROI? अनेकदा आपण फक्त काम कसं फास्ट होईल याकडे बघतो, पण आज आपण हे समजून घेणार आहोत की प्रगती AIचा वापर करून तुम्ही तुमच्या कामाचा परतावा म्हणजे खरा रिझल्ट मॅक्सिमाइज कसा करू शकता. आजच्या या सेशनची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण आधी याची व्यावसायिक ओळख पाहू, मग प्लॅटफॉर्म्स आणि प्लॅन्स बघू, त्यानंतर मॉडेल्स, अचूक प्रॉम्प्टिंग, प्रोजेक्ट्स आणि स्किल्स कव्हर करू, आणि शेवटी कोड आणि कोवर्क सारख्या प्रगत टूल्सवर नजर टाकू. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. तर आपला पहिला टप्पा आहे व्यावसायिक ओळख. क्लॉड AI सिरियस युजर्ससाठी नक्की काय करू शकतं, त्याची खरी ताकद काय आहे ते आता आपण पाहूया. विचार करा, वेबसाईट ऑडिट, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, डीप कंटेंट रिसर्च आणि ऑटोमेशन ही सगळे गुंतागुंतीची कामं क्लॉड AIच्या मदतीने किती फास्ट होऊ शकतात. मॅन्युअली ह्याच कामांना जेवढे तास लागतात ते हे टूल एका सिस्टमॅटिक पद्धतीने काही मिनिटात पूर्ण करतं. म्हणजे वेळेची बचत तर होतेच, पण कामाचा दर्जाही अगदी टॉप नॉच राहतो. हे खास प्रोफेशनल्ससाठीच बनवलं गेलंय. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, जो आहे प्लॅटफॉर्म्स आणि प्लॅन्स. तुमचा वर्कफ्लो सेट करताना तुम्हाला कोणते पर्याय मिळतायत ते पाहू. बघा, इथे तुमच्याकडे दोन मुख्य पर्याय आहेत. एकीकडे आहे वेब व्हर्जन. हे ब्राउझरवरून चालतं आणि साध्या एक्सप्लोरेशनसाठी एकदम सोपं आहे. पण जर तुम्ही प्रोफेशनल असाल तर डेस्कटॉप व्हर्जन तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतं. हे लोकल सिस्टमवर इन्स्टॉल होतं, प्रचंड फास्ट चालतं आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे प्लगिन्स आणि स्किल्स वापरण्यासाठी हे बेस्ट आहे. आता प्लॅन्सबद्दल बोलायचं झालं तर फ्री प्लॅनमध्ये तुम्ही फक्त बेसिक गोष्टी करू शकता, पण खरी मजा पेड प्लॅनमध्ये आहे. यात तुम्हाला सर्वात पॉवरफुल मॉडेल्स मिळतात, टोकन लिमिट खूप जास्त असतं आणि कोव किंवा कोड सारख्या ॲडव्हान्स्ड फीचर्सचा ॲक्सेस मिळतो. मोठे रिसर्च प्रोजेक्ट्स किंवा कॉम्प्लेक्स डेटा हाताळायचा असेल तर पेड प्लॅन तुम्हाला हवं ते स्वतंत्र देतो. आणि हो, खर्चाचा विचार करत असाल तर भारतात याचा पेड प्लॅन साधारणतः ₹20 प्रति महिना इतक्या किमतीत मिळतो. आता तुम्हीच विचार करा, यातून वाचणारा तुमचा वेळ आणि मिळणारा क्वालिटी आउटपुट पाहता हे गुंतवणूक किती क्षुल्लक आहे. जर हे टूल तुमचं प्रोफेशनल काम सोपं करत असेल तर हा खर्च 100% सार्थ ठरतो. चला, आता आपण इंजिन रूममध्ये प्रवेश करूया. आपला तिसरा टप्पा आहे मॉडेल्स आणि अचूक प्रॉम्प्टिंग. AIशी संवाद कसा साधायचा हे आपण इथे शिकणार आहोत. क्लॉडमध्ये प्रामुख्याने 3 मॉडेल्स आहेत आणि प्रत्येकाचं एक वेगळं काम आहे. पहिलं म्हणजे HQ 4.5. हे प्रचंड फास्ट आहे. जेव्हा तुम्हाला झटपट उत्तरे हवी असतात तेव्हा हे उत्तम. दुसरं आहे Sonnet 4.6. हे एकदम बॅलन्स्ड आहे, म्हणजे तुमची रोजची प्रोफेशनल कामं करण्यासाठी हे परफेक्ट आहे. आणि तिसरं आहे Opus 4.7. हे सगळ्यात पॉवरफुल मॉडेल आहे. जेव्हा तुम्हाला डीप ॲनालिसिस किंवा कॉम्प्लेक्स रिझनिंग हवं असतं तेव्हा डोळे झाकून वापर करा. आता प्रॉम्प्ट कसा द्यायचा ते पाहू. नुसते वरवरचे छोटे प्रश्न विचारून चालणार नाही. तुम्ही जितके स्पेसिफिक राहाल तितका चांगला रिझल्ट मिळेल. उदाहरणार्थ, असा प्रॉम्प्ट देऊन बघा: माझ्या प्रतिस्पर्ध्याच्या लँडिंग पेजचे संपूर्ण ऑडिट करा, त्यातले CTAs, टेक्स्ट, UX आणि ट्रस्ट सिग्नल्स तपासा. जेव्हा तुम्ही अशी स्पष्ट आणि सविस्तर माहिती देता तेव्हा AIला नेमकं कळतं की तुम्हाला काय हवंय आणि ते तुम्हाला एकदम अचूक उत्तर देतं. हे काम प्रत्यक्षात करण्यासाठी फक्त 3 सोपे टप्पे आहेत. एक म्हणजे आपण आत्ता पाहिला तसा सविस्तर प्रॉम्प्ट देणे. दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं, वेबसाईटची URL द्या आणि वेब सर्च नेहमी ऑन ठेवा. याचं कारण असं की यामुळे क्लॉड इंटरनेटवरून लेटेस्ट डेटा शोधून काढतो. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला एक सविस्तर तुलनात्मक रिपोर्ट मिळेल. तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुम्ही कुठे मागे आहात आणि काय सुधारणा करायला हवी हे या रिपोर्टमधून लख्ख समजेल. चला, आता आपण जरा ॲडव्हान्स लेवलवर जाऊया. आपला चौथा टप्पा आहे प्रोजेक्ट्स, स्किल्स आणि कनेक्टर्स. याला तुम्ही पॉवर युजर्सची होली ट्रिनिटी म्हणू शकता. इथूनच खऱ्या अर्थाने तुमचं ऑपरेशन्स मास्टर होण्याचं काम सुरू होतं. या ट्रिनिटीमधला पहिला घटक म्हणजे प्रोजेक्ट्स. समजा तुम्हाला इंस्टाग्राम स्ट्रॅटेजी बनवायची आहे तर तुम्ही त्यासाठी एक डेडिकेटेड प्रोजेक्ट म्हणजेच फोल्डर बनवू शकता. यात तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धती म्हणजे SOPs आणि टेम्पलेट्स अपलोड करून ठेवू शकता. याचा फायदा काय?
तर क्लॉडला तुमच्या प्रोजेक्टचा संपूर्ण संदर्भ लक्षात राहतो. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला त्याला नव्याने सगळं सांगायची गरज पडत नाही. हे खूप वेळ वाचवतं. दुसरा भारी घटक आहे स्किल्स. इथे तुम्ही क्लॉडला एखाद्या डिपार्टमेंटसारखं ट्रेन करू शकता. उदाहरणच घ्यायचं झालं तर कीवर्ड रिसर्च करणं किंवा जाहिरातीसाठी कॉपी लिहून काढणं. ह्या स्किल्स तुम्ही फाईल्स अपलोड करून किंवा स्किल बिल्डर वापरून तयार करू शकता. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉम्प्ट देता तेव्हा या स्किल्स आपोआप अप्लाय होतात. तुमची रोजची कंटाळवाणी कामं यामुळे एकदम चुटकीसरशी पूर्ण होतात. आणि या ट्रिनिटीचा तिसरा आणि शेवटचा घटक म्हणजे कनेक्टर्स. कनेक्टर्स म्हणजे असा एक दुवा जो तुमच्या क्लॉड एआयला कॅनव्हा, गुगल ड्राईव्ह, स्लॅक किंवा नोशनसारख्या बाहेरच्या ॲपशी थेट कनेक्ट करतो. म्हणजे विचार करा, एका ॲपमधून डेटा घ्यायचा आणि तो प्रोसेस करून दुसऱ्या ॲपमध्ये पाठवायचा. हे सगळं आपोआप होतं. तुम्हाला काहीही करायची गरज नाही. हेच ते खरं हँड्स ऑफ ऑटोमेशन. आता आपण पोचलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सर्वात प्रगत टप्प्यावर. तो आहे प्रगत टूल्स, कोड आणि कोवर्क. हे प्लॅटफॉर्मची अगदी सर्वोच्च क्षमता दाखवून देत आहे. हे टूल्स प्रामुख्याने डेव्हलपर्स आणि सिस्टीम आर्किटेक्टसाठी बनवले आहेत. क्लाउड कोड हे एक खास डेव्हलपर टूल आहे जे थेट तुमच्या VS कोड आणि टर्मिनलशी जोडले जातं. यामुळे कोडिंग आणि डिबगिंग अक्षरशः पाण्यासारखं सोपं होतं. आणि कोज किंवा कोवर्क काय करतं तर ते तुम्हाला थेट सिस्टीम लेव्हल ॲक्सेस देतं. म्हणजे तुम्ही थेट सिस्टीमवर फाईल्स बनवू शकता, शेअर करू शकता आणि मोठे कॉम्प्लेक्स ॲप ऑटोमेशन सेट करू शकता. हे खरंच नेक्स्ट लेव्हल आहे. तर मंडळी, या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? शेवटी एकच मोठा प्रश्न उरतो. तुम्हाला काय वाटतं? हे फक्त एक साधं चॅट टूल आहे की तुमचा एक संपूर्ण डिजिटल वर्कफोर्स? तुमच्या बेसिक रोजच्या कामांना एका फुल ऑटोमेटेड डिजिटल इंजिनमध्ये बदलण्याची या प्लॅटफॉर्मची ताकद खरंच थक्क करणारी आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासोबत.